दादा आपलं नाव? महेश पगार. पगार. हे कधीपासून तुम्ही चालू केलं तर काय? 8 वर्ष झाले. 8 वर्ष झालेत. लोकेशन कसं लोकांना जर या साईडला येत असतील, टूवर्स मुंबईला जात असतील? जुना मुंबई नागपूर हायवे हा समृद्धी आपला 18 नंबरचं एक्झिट घेतलं का समृद्धीच्या तिथून हा लागतो हा रस्ता. ओके. आणि इकडे कसं म्हणजे तुम्ही आता वगैरे यायचं असेल तर मग हा लासूर आपला जुना मुंबई नागपूर हायवे लासूरच्या पुढे निघाल्यावर 15 किलोमीटर. नमस्कार मित्रांनो, आत्ता ही व्हिडिओ तुम्ही बघताय. ती व्हिडिओ बनवायचं कारण फक्त एवढंच आहे की आम्ही राईड करतोय. राईडमध्ये मुंबईला चाललो आहोत. उज्जैन ते मुंबई राईड होती आता आमची. तर आम्ही मध्यप्रदेशला राईड केली. नंतर राईडला आम्हाला ना सकाळचा नाश्ता धड चांगला होता, ना दुपारी जेवण, ना कुठेच ना खाणंपिणं काहीच चांगलं नव्हतं एम पीमध्ये. तर आम्ही इतकं फ्रस्ट्रेट झालेलो. पण आत्ता आम्ही छत्रपती संभाजीनगर क्रॉस केल्यानंतर आम्हाला या गावचा रोड आहे. तर नावाचं म्हणजे गावचं नाव कुठे मेन्शन नाही झालेलं आहे, मी सांगतो. तिथं वाटे आता हॉटेल बदला. आता स्वप्नीला आता भूक लागली तर आम्ही आता होल्ड घेतला. हॉटेल खरंच खूप चांगलं आहे खाण्यासाठी वगैरे. आणि आजूबाजूचा एरिया वगैरे खूप क्लीन वगैरे, झाडं वगैरे हे केलं खूप छान आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही टेस्टसाठी आता आम्ही 3-4 दिवस झाले आम्हाला टेस्ट अजिबात भेटत नव्हती जेवणासाठी. मग आज आम्ही इकडे गेलो ना, पोटभर जेवलो आहे आणि मन शांत झालं आहे. असं लिटरली वाटलं की तर महाराष्ट्रात आलो आहे. तर आपण त्या ओनरशी भेटले आता. हा मेन रोड आहे इकडून. हाच रोड सर आपला मुंबईला आता जॉईन होणार आहे. पुढून 7 किलोमीटर लेफ्ट आहे, तो आपला लेफ्ट मारायचा आहे. आणि हाच म्हणजे लागेल. हॉटेलचं नाव इतकं छान आहे ना, ते बघूनच गाडी थांबवायची इच्छा झाली. प्युअर व्हेज हॉटेल आहे. आणि हॉटेलचं आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर बघा, प्रॉपर व्यवस्थित पार्किंग, बायकर्ससाठी शेडमध्ये पार्किंग वगैरे आहे. आणि पार्किंग लेन पण भरपूर मोठा आहे. आणि हे आतला आहे ॲटमॉस्फिअर पण बघून घ्या. इकडेच नाव वाचलं की मना शांत लागते की नाही. तोरणागड. हे अरेंजमेंट वगैरे बाहेर पण सिटिंग आहे, तुमच्या आतमध्ये पण सिटिंग आहे इकडे बऱ्यापैकी. आणि आपण तो थकून बिकून आता तुम्ही असे आमचेच माणसं आता मस्त झोक्यावर झोके घेत आहेत, तसे झोके पण घेऊ शकतात ते. हा इकडे पण आपण यांचा आतल्या साईडला विन साईडला पण आहे. प्युअर व्हेज हॉटेल आहे. तर आता आपण हॉटेलचे मालक आहेत त्यांच्याशी बोलूया. दादा आपलं नाव? महेश पगार. पगार. हे कधीपासून तुम्ही चालू केलं तर काय? 8 वर्ष झाले. 8 वर्ष झालेत. लोकेशन कसं लोकांना जर या साईडला येत असतील, टूवर्स मुंबईला जात असतील? जुना मुंबई नागपूर हायवे हा समृद्धी आपला 18 नंबरचं एक्झिट घेतलं का समृद्धीच्या तिथून हा लागतो हा रस्ता. ओके. आणि इकडे कसं म्हणजे तुम्ही आता वगैरे यायचं असेल तर मग हा लासूर आपला जुना मुंबई नागपूर हायवे लासूरच्या पुढे निघाल्यावर 15 किलोमीटर. ओके. आणि इकडून वैजापूर तेच सांगते का, जर आपले आपण बाईक्स रायडर्स आहोत, आता आपण या साईडला जर दोन्ही बाकीचे रायडर्स आहेत, तर तुम्ही कधी उज्जैन राईड करत असाल तर घृणेश्वरपर्यंत तुम्ही मुंबई साईडला रिंगणार असाल तर हाच रोड आहे. त्या रोडे तुम्ही येऊन हा इकडे हॉटेल तोरणागड आहे. हेल्प जरी लागली रात्री अपरात्री काही हेल्प जरी लागली तरी तुम्ही मला संपर्क करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्यांनी आता मोठं गोष्ट सांगितली की रात्री अपरात्री तर कुठलाही बाईक असं कोणाही कुठे फॅमिली वगैरे असेल इमर्जन्सी लागली तर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतात. ते काही मदत करू. डिस्टन्स किती? इकडे वैजापूरपर्यंत इकडे 15 किलोमीटर, इकडे 15 किलोमीटर. वैजापूर म्हणजे टोटल हॉटेलपासून पुढे 15 किलोमीटर आणि फक्त 30 किलोमीटर रेंजमध्ये ती कधी आपल्याला काही इमर्जन्सी लागली तर हेल्प करू शकतील. तर त्यांचा नंबर पण देतात सांगतीलच. तुम्ही नंबर पण सांगा तुमचा. 90 21 24 95 58. ओके. यांचं नाव आणि नंबर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचं नंबर आहे, नाव माझ्या डिस्क्रिप्शन देऊन ठेवील. कोणाला कधी आलाच तर आवर्जून त्या हॉटेल आवर्जून व्हिजिट करा. हॉटेल तोरणागड नाव लक्षात ठेवा. तो दादा थँक्यू सो मच. जेवण खूप छान होतं. लिटरली आम्ही MP पासून जेवतोय, नाश्ता करतोय, हालत खराब झालेली. 4 दिवस या लोकांनी एक बाईट खाल्ला ना, एवढे खुश झाले ना. आणि तुम्हाला विशेष म्हणजे काही त्रास सुद्धा नाही होणार. गुरुवारपासून आम्ही सगळीकडे फिरतो. आज एकदम व्यवस्थित जेवण मिळालं. लिटर म्हणून बोला. आता मी सुरुवातच तेच केली की MP पासून आम्हाला जेवायला धड भेटत नव्हता. इकडे एक घास खाल्ला, मनाला शांत लागले किंवा महाराष्ट्रात आलो एकदा चांगलं पोट व्यवस्थित जेवण भेटलं आहे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. सो काही आता तुम्ही ऐकलात ना की आता ते आपल्या हॉटेलचे ओनर होते, त्याने आपल्याला एवढं पण सांगितलेलं आहे की उद्या कुठं बाईक रायडर्स येऊ दे ह्या रोडला किंवा कुठे फॅमिली असू दे, काही असू दे, आणि उद्या काही कसं रात्रीची वेळ असू दे की दिवसाची वेळ असू दे, त्यांना इमर्जन्सी लागली ना तर ते कधी पण ते बोलले की आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्यासाठी हेल्पसाठी उभे राहणार आहोत. तर ही गोष्ट चांगली थिंक आहे. खरंच चांगली गोष्ट आहे की आपल्याला इकडे असं इमर्जन्सी भेटी अवेलेबल होऊ शकते. तर तुम्ही कधी आलात तर आवर्जून हॉटेलला एक जेवायला व्हिजिट करा.